कुरान शरीफ, पवित्र बायबल, पवित्र गुरु ग्रंथ साहिब व पवित्र कबीर साहेबांच्या वाणीमध्ये पूर्ण परमेश्वराला जाणून घेण्यासाठी व लपलेले गूढ रहस्य अर्थात तत्वाला जाणण्यासाठी कृपया अवश्य ऐका जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन लोकशाही टीव्ही चॅनलवर दररोज सकाळी 5:55 ते 6:55 पर्यंत. लोकशाही एक नवीन विचार. पूर्ण परमेश्वर पाप कर्मांच्या शिक्षा सुद्धा रद्द करू शकतात. आतापर्यंत ज्या कोणत्याही संत व महापुरुषास भेटले त्यांनी हेच सांगितले की पापांची कर्मफळे भोगण्याने समाप्त होतात. ते परमेश्वर कोण आहेत जे पाप कर्म रक्तबादल करतात, ते काळाच्या बंधनातून सोडवितात. त्यांचे नाव काय आहे व पूजेची विधी काय आहे हे जाणून घेण्यासाठी कृपया अवश्य ऐका जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन लोकशाही टीव्ही चॅनलवर दररोज सकाळी 5:55 ते 6:55 पर्यंत. लोकशाही एक नवीन विचार. सृष्टीची रचना कशी झाली व कोणी केली, आपल्या सर्वांची उत्पत्ती करता कोण आहेत हे जाणून घेण्यासाठी कृपया अवश्य ऐका जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन लोकशाही टीव्ही चॅनलवर दररोज सकाळी 5:55 ते 6:55 पर्यंत. लोकशाही एक नवीन विचार. श्री गणेशजी, श्री ब्रह्मा सावित्रीजी, श्री विष्णू लक्ष्मीजी, श्री शंकर पार्वतीजी यांची साधना करून परमेश्वराची प्राप्ती कशा प्रकारे केली जाते हे जाणून महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. 5,505 तब ये वचन मेरा होगा साचा, कलयुग बीत जावे जब एता, सब जीव परम पुरुष पद चेता. पद चेता. पद म्हणजे वे ऑफ वर्शिप. ज्ञानी होतील परमात्म्याच्या त्या परमपदाचे आणि पद्धतीचे, त्या पूर्ण सतनामाचे. घर घर देखो बोध विचारा. स्पष्ट केले. घर घर देखो बोध विचारा. मग माझं ज्ञान घराघरात पोहोचेल और सतनाम सब ठोर उचारा. या सतनामाचा सर्वत्र प्रसार करतील, दवंडी पिटतील, सगळे जप करतील ह्या सतनामाचा. आणि हे माझं वचन जेव्हा सत्य होईल, जेव्हा 5505 वर्ष कलियुगाची पूर्ण होतील, तब सभी जीव परम पुरुष पद चेता. तेव्हा सर्व जीव त्या परमात्म्याच्या परमपदाचे ज्ञान जाणून घेतील. आता ही संकल्पना स्पष्ट करावी लागेल की हे कलियुग किती संपलं आहे. हे पुण्यात्म्यांनो, शंकराचार्यजींनी लिहिलेला इतिहास हिंदू धर्मासाठी मान्य आहे. यांनी काय सांगितलं आहे हे पहा. एक पुस्तक आहे हिमालय तीर्थ, आणि हे कुठे छापलंय? उपमुख्य कार्यकारी आहेत हे हिमालय तीर्थ पुस्तक आहे. JP नंबुरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, बद्रीनाथ केदारनाथ मंदिर समितीचे, आणि हे इथे छापले. प्रकाशक आहेत रंजू चक्रवर्ती, 76A/1, बामाचरण राय रोड, कलकत्ता. मुद्रक गिरी प्रिंट सर्व्हिसेस, कलकत्ता. आता याच्या 42व्या पानावर आपण पाहू. पहा, हिमालय तीर्थ पुस्तक आहे, 42व्या पानावर. शंकराचार्यजींच्या जन्माविषयी भविष्यवाणी केलेली आहे. शिवरहस्य नावाचं एक पुस्तक आहे. त्यातला हा संस्कृत श्लोक खाली अनुवाद आहे. अर्थात कलियुगाची 3000 वर्षे संपल्यावर बौद्ध टीकाकारांचे मतावर विजय मिळवण्यासाठी श्री शंकरजी एका यतीच्या रूपात अवतार घेतील, जन्म घेतील.
कलियुगाची 3000 वर्ष जेव्हा संपतील तेव्हा श्री शंकराचार्यजींचा जन्म होईल. झालं स्पष्ट? आणि हे मग आता हे कलियुग वरून 3000 वर्षांपूर्वी सुरू झालं आणि आजच्या आधी त्यांचा जन्म कधी झाला हे इथे स्पष्ट होईल. पहा, इथे एक पुस्तक आहे, ज्योतिर्मय ज्योतिर्मठ. हे आहेत स्वरूपानंदजी, हे आहेत शंकराचार्यजी, सध्या गादीवर आहेत, 2 पीठांचे पीठाधीश्वर. हे पुस्तक आहे ज्योतिर्मठ. संरक्षक आहेत अनंतश्री विभूषित ज्योतिष पीठाधीश्वर व द्वारका शारदा पीठाधीश्वर, 2 पीठांचे अध्यक्ष आहेत. हे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री स्वरूपानंद सरस्वती महाराज यांच्या करकमलांनी संपादित आहे. हे परामर्शकर्ता, हा प्रेरणास्त्रोत, हे मुद्रक, फाईन प्रिंट अँड पॅक्स. प्रकाशक आहेत अखिल भारतीय आध्यात्मिक उत्थान मंडल, 1/32 व 34, गल्ली नंबर 2, रामनगर विस्तार, मंडोली रोड, शहादरा. हे यांचे फोन नंबर आणि फॅक्स नंबर आहेत पुढे. आता याच्या आपल्याला 11व्या पानावर दाखवतो. हे पान नंबर 11. आणि इथे पाहूया शंकराचार्यांचा संक्षिप्त जीवन परिचय. आद्य गुरु शंकराचार्यजींचा संक्षिप्त जीवन परिचय. आपण थोडं आपल्या कामाचं आहे तेवढं पाहू. इथे लिहिलंय की गुरु परंपरागत मठांच्या अनुसार त्यांचा जन्मकाळ म्हणजे जन्मसमय ईसापूर्व 508 वर्ष आहे. हा या शब्द इथं चुकीचा आहे. 476 वर्ष मानला जातो. नाही, 32व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला होता. ते केवळ 32 वर्षांपर्यंत जिवंत राहिले होते. आदि शंकराचार्य तर 508 मधून 32 कमी केले की 476 होतात. हे अजून एक प्रकरण लिहायला हवं होतं, ते चुकून लिहिले. म्हणजे ईसा मसीहाच्या 508 वर्ष आधी त्यांचा जन्म झाला. तर आज चालू आहे 2012 आणि 508 त्याला जोडा, 2520 वर्ष. आजपासून 2520 वर्षांपूर्वी शंकराचार्यजींचा जन्म झाला. आता हे तर झालं हे आजपासून खालून वर, आणि वरून खाली जेव्हा कलियुग किती संपलं होतं तेव्हा यांचा जन्म झाला 3000. तर या दोन्हींची बेरीज करा, मग आज आपल्याला कलियुगाचा किती काळ आहे ते माहीत पडेल. तर 3000 अधिक 2520 5520 वर्ष झाली आहेत आज. आता यातून आपण अजून मागे जाऊ, 2000 पासून सुरुवात करू. तर 2000 पासून कलियुग किती संपलं होतं? 5508 वर्ष. आणि 3 वर्ष कमी करा 2000 मधून, तर 1997 मध्ये 5505 वर्ष कलियुगाची संपली होती. स्पष्ट झालं? तर 1997 मध्ये दासाला परमात्मा भेटले होते आणि सांगितलं होतं, बेटा हे काम करून टाक, मी तुझ्या सोबत असेन, आणि सार्वजनिक कर या तिन्ही मंत्रांना. आणि याआधी त्यांनी एक असा आदेश दिला होता की मी तुला भेटलो, हे अजून कोणाला सांगू नकोस 2-4 वर्ष, त्यानंतर सांग. तर 2005 मध्ये दासाने एक पुस्तक लिहिलं होतं, भक्ती आणि भगवान. त्यात लिहिलं होतं की परमात्मा कोणाकोणाला भेटले आणि दासालाही भेटले. 1997 मध्ये मार्च मध्ये. आज दाखवतो तुम्हाला. आता 2008-9 मध्ये एक पुस्तक लिहिलं होतं, आध्यात्मिक ज्ञानगंगा. त्यामध्ये सुद्धा प्रमाण आहे. पहा, हे आध्यात्मिक ज्ञानगंगा आहे, ही आपल्या हातात आहे. हे पहा, आध्यात्मिक ज्ञानगंगा. हा 538 पानावर. मला या दासाला परमेश्वर कबीर साहेब संवत 2054 फाल्गुन महिना शुक्ल पक्ष प्रतिपदा म्हणजे चांदणी एकमला, म्हणजे मार्च 1997 मध्ये या दिवशी सकाळी 10 वाजता भेटले आणि सार शब्दाची वास्तवता आणि या मंत्राचा प्रसार करण्याचा संकेत देऊन अंतर्धान पावले आणि यास पुढील आदेश मिळेपर्यंत गुप्त ठेवण्याचा आदेश दिला की मी भेटलो होतो ते गुप्त ठेव. आता ही संकल्पना स्पष्ट झाली की परमात्म्याने जेव्हा
5505 वर्ष पूर्ण झाली होती. म्हटलं होतं की 5505 वर्ष पूर्ण होतील, माझी गोष्ट सत्य होईल जी आज मी तुम्हाला सांगतो आहे. आता पुण्यात्म्यांनो, याच विषयावर अनेक प्रमाणं अनेक ज्योतिषी आणि भविष्यवेत्यांनी दिलेली आहेत. जसं नॉस्ट्रॅडिमसने देखील अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि एका वर्तमानाच्या आत, जसं जय गुरुदेव पंथाचे प्रवर्तक हे श्री तुलसीदासजी होते, आता तर ते निघून गेले हा संसार सोडून. आणि ते जिवंत असताना दासाने हा संदेश दिला होता, यांचे कशाही प्रकारे त्यांचे डोळे उघडावेत, ते भारमुक्त व्हावेत. परंतु एखाद्या प्राणीमात्राला नाही समजत गोष्ट, दुर्गती होते आणि युगांसाठी गेले आता ते, कित्येक युगांसाठी गेले आता ते, माहीत नाही किती योनी भोगतील. आता परमात्मा किती दयाळू आहेत. ते असताना दवंडी पिटवली गेली होती. कित्येक वेळा चॅनेल्सवरती सांगितलं होतं दाताने आणि संदेश पाठवला होता आपल्या मुलांच्या माध्यमातून. तर ह्या तुलसीदासजींनी, हे तुलसीदासजी कोण आहेत? हे जय गुरुदेव पंथाचे प्रवर्तक मथुरामधील, आणि हे प्रवर्तक आहेत मथुरेत, यांचा मूळ स्थान आहे. आणि हे कोणकोणत्या पंथाशी संबंधित आहेत? शिवदयालजी आग्रावाले राधास्वामींच्याच पंथाशी जोडले गेलेले होते आणि काळाच्या 5 नाम मंत्राचा ते जप करत होते आणि करवून घेत होते. परंतु ही पुण्यकर्मी माणसं होती, पूर्वजन्मीचे संस्कारी हंस होते. सन 1950 पासूनच ते सत्संग करू लागले होते आणि 1971 मध्ये या पुण्यात्म्याचे पुण्य बाकी होते. त्यांची दिव्यदृष्टी काम करत होती. यांनी जशीच्या तशी सत्यवाणी सांगितली होती की 7 सप्टेंबर 1971 यांनी भविष्यवाणी केली होती की एक महापुरुष येईल आणि संपूर्ण विश्वात तो ज्ञानाचा प्रसार करेल आणि सर्वांचा उद्धार करेल. आता दाखवतो तुम्हाला, हे पहा. हे पुस्तक आहे जय गुरुदेव की अमरवाणी भाग 2. आणि हे मंदिर बनवलं या भक्ताने. आपली सारी कमाई या मंदिरावर खर्च केली. आता काय कामाचं हे त्याच्या? सगळं आयुष्य वाया घालवलं, काय उपयोग याचा? संत काय मंदिरं बनवतात? यांच्यापासून तर लोक आपली सुटका करतात. हे पहा, जय गुरुदेव वाणी भाग 2. हे कुठे छापलंय? हे आहेत ते जय गुरुदेव बाबा तुलसीदासजी, परमसंत तुलसीदासजी महाराज. विश्वाला शांती आता यांच्यापासूनच मिळेल. यांचे शिष्य असं लिहित आहेत की विश्वाला शांती यांच्यापासून मिळेल आणि हे बाबा सतयुग घेऊन येतील. हे घोर कलियुग आलं आहे या बाबावर आणि काही झालं नाही, मरून गेला बिचारा. आता येईल सतयुग. आता पहा, हे आहे जय गुरुदेव की अमरवाणी शाकाहारी सदाचारी बालसंघाकडून संकलित. प्रकाशक आहेत दिव्या शर्मा, 88 साकेत कॉलनी, मथुरा, उत्तर प्रदेश. मुद्रक आहेत अर्जंट प्रिंटर्स, जुना बस स्टँड, मथुरा, उत्तर प्रदेश. याच्या 59व्या पानावर हे पहा, 59 पानावर यांनी काय सांगितलं आहे? परिवर्तनाचं कारण भारतवर्ष बनेल असं शीर्षक आहे याचं. महापुरुषाचा जन्म भारतवर्षातल्या एका छोट्या गावात झालेला आहे आणि तीच व्यक्ती मानव इतिहासातील सर्वात महत्वाची व्यक्ती बनेल. त्याला जनतेचं इतकं मोठं समर्थन प्राप्त होईल की आजपर्यंत ते कुणालाही प्राप्त झालेलं नसेल. तोच महापुरुष नव्याने नीतिनियम बनवेल आणि तेच नियम विश्वातील सर्व देशांना लागू होतील. त्याचा एकच झेंडा असेल आणि त्याची एकच भाषा असेल. ही तर त्यांनी सत्यवाणी केली होती 28 ऑगस्ट 1971ला. ही शाकाहारी पत्रिकेत छापली. तेव्हा लोकांनी विचारलं की हे महाराजजी, आपण तर म्हणता की त्या महापुरुषाचा जन्म झालेला आहे, तर त्यांचा काही पत्ता ठिकाणा सांगा, त्यांचं दर्शन तर करू आम्ही.
तेव्हा त्यांनी काही दिवसांनंतर म्हणजे 8-9 दिवसांनंतर अजून एक स्टेटमेंट दिलं 7 सप्टेंबर 1971ला. पहा याच पुस्तकातल्या पृष्ठ नंबर 50 वर. हे तेच पुस्तक आहे अमरवाणी. याच्या पान नंबर 50 वर पहा हे 7 सप्टेंबर 1971ला ह्या दासाचा जन्म 8 सप्टेंबर 1951ला झाला आणि 7 सप्टेंबर 1971ला हा दास 20 वर्षांचा झाला होता. हे पहा, तो अवतार ज्याची लोक प्रतीक्षा करत आहेत, म्हणजे 28 ऑगस्टला ज्याबद्दल सांगितलं होतं त्या महापुरुषाचा जन्म भारतवर्षातल्या छोट्याशा गावात झालेला आहे. तर लोकांनी विचारायला सुरुवात केली तर काय म्हणतायत की तो अवतार ज्याची लोक प्रतीक्षा करत आहेत, तो अवतार ज्याची लोक प्रतीक्षा करत आहेत 20 वर्षांचा झालेला आहे. 7 सप्टेंबर 1971ला दास 20 वर्षांचा पूर्ण होऊन 8 सप्टेंबरला 21वं वर्ष सुरू झालं होतं. हा दास 20 वर्षांचा पूर्ण झाला होता 7 सप्टेंबर 1971ला. हे पहा, तो अवतार ज्याची लोक प्रतीक्षा करत आहेत तो 20 वर्षांचा झाला आहे. जर त्याचा पत्ता सांगितला तर लोक त्याच्या मागे लागतील. अजून वरून आदेश सांगण्यासाठी सांगितलेलं नाही. मी वेळेची प्रतीक्षा करत आहे आणि सर्व महात्म्यांनी योग्य वेळ येण्याची वाट पाहिली आहे. वेळ येताच सर्वांना सर्व काही माहिती होईल. हे पुण्यात्म्यांनो, 1971 मध्ये या पुण्यात्म्याची दिव्य दृष्टी काम करत होती. मागील पुण्य याचे बाकी होते आणि गेल्या 40 वर्षात याने आपले अनेक कर्म संपवले, कारण त्याची बॅटरी पूर्वजन्माच्या भक्तीची खर्च झाली होती. त्याचे शिष्य बनवून त्यांना आशीर्वाद देऊन आणि पुढचा चार्जर याचा भविष्यातील भक्ती शास्त्राला अनुकूल नव्हती. शास्त्रविधी त्यागून मनमानी आचरण ही 5ही नावं काळाची जप करवत होते. तर यांची पूर्ण बॅटरी संपलेली होती, डाऊन झालेली होती. पुण्य कमावलेली भक्ती सगळी संपलेली होती. आता जसं या दासाने टेलिव्हिजनच्या माध्यमातून हा जिवंत असताना 20 वेळा दाखवलं होतं, कदाचित याचे डोळे उघडतील आणि म्हणेल की तो आलाय, बरवालामध्ये बसलाय, जा आणि आपलं कल्याण करून घ्या. परंतु याने सिद्ध केले की आता याची कुठलीच गोष्ट काम करत नाहीये. सगळे सिस्टीम फेल झाले होते या जय गुरुदेवचे. आणि परमात्म्याने प्रतीक्षा पण खूप केली. याला जिवंतच यासाठी असं ठेवलं होतं. त्याला जिवंतच यासाठी असं ठेवलं होतं की कदाचित हा तोंड उघडेल, परंतु हा काळाचा पक्का दूत बनला होता. म्हणून परमात्मा म्हणाले की चल आता निघ बरे इथून, तू खूप उशीर करतोयस. त्याच्या सांगण्याने किती फरक पडला असता. जितक्या व्यक्ती त्याच्याजवळ होत्या, म्हणतात की 20 करोड लोकांना त्याने काळाच्या जाळ्यात फसवलेलं होतं. त्या सगळ्या बिचाऱ्यांनी सहज आपलं कल्याण करून घेतलं असतं आणि भारमुक्त झाले असते. कारण हे देखील तर भगवंताचेच बालक आहेत, त्याचेच आत्मा आहेत. चांगला आत्मा, पण काळाच्या जाळ्यात अडकला. आणि पहिल्यांदा निष्पक्षपणे सांगत होता की तो महापुरुष कोणी वेगळा आहे, तो सगळ्यांचं कल्याण करेल. आणि हे तर चला याने सांगितलं. एका सामान्य मानवाने भगवंतांनी काय सांगितलं ते तुम्हाला दाखवतो. हा तोच कबीर सागर तुम्हाला वाचून दाखवतो. आता आपण येतो हा स्वसंवेद बोध. हा बोध सागर कबीर सागराचाच भाग आहे. आणि आपण 170 पासून हे थोडंसं प्रकरण पाहू की कबीर साहेब काय म्हणतायत. हे सत कबीर वचन आहे. पुढे दाखवतो. या इथे स्वसंवेद बोधामध्ये भगवंतांनी काय लिहिले पाहूया की 5 सहस और 500 जब कलयुग बीत जाए, महापुरुष फरमान तब जग त्यारण को आए. के 5505 5 सहस और 500. 5 सहस और 500 म्हणजे 5500. जब कलयुग बीत जाए, महापुरुष फरमान तब जग तारण को आए. संपूर्ण विश्वाचं तारण करण्यासाठी एक महापुरुष परमात्म्याचं फरमान घेऊन येईल, म्हणजे
उद्धार करेल. हिंदू तुर्क आदि सब जेते जीव जहान, सतनाम की साख गहे वो पावे पद निर्वाणे. ओय होय होय. हिंदू तुर्क आदिक म्हणजे हिंदू तुर्क आणि बाकीचे जे जैन शीख इत्यादी जेवढेही जीव इत्यादीमध्ये बाकीचे सगळे येतात, जेवढे जीव या पृथ्वीवर असतील ते सतनामाच्या शिकवणीला समजून त्याला प्राप्त करून मग मोक्ष निर्वाण म्हणजे मोक्षपद प्राप्त करतील. मग काय म्हणतायत? यथा सरितगण आप ही, सरितगण म्हणजे दर्या. यथा सरितगण आप ही, मिले सिंधू में धाये. ज्याप्रमाणे नद्या स्वतःहून समुद्राला येऊन मिळतात त्या आपोआप वाहतात. आपल्या पूर्ण वेगाने चारही बाजूंनी येऊन समुद्रामध्ये ऑटोमॅटिकली आपोआप विलीन होतात. म्हणतात असेच सर्व पंथ सगळेच्या सगळे सत्सुकृत पंथामध्ये, या सच्च्या पंथामध्ये ते पुण्यात्मे सतज्ञानाला समजून ती परमात्म्याची बालके इतक्या वेगाने येतील जसं त्या समुद्रामध्ये त्या नद्या वेगाने येऊन मिळतात तसं. अब कहते यथा सरितगण आप ही, मिले सिंधु में धाये. सत सुकृत के मध्य तिमी, ये सभी पंथ समाये. त्या सत्य पंथामध्ये इतर सारे पंथ असे समावून जातील जसे साऱ्या नद्या आपोआप समुद्राला जाऊन मिळतात, त्यांना कोणी रोखू शकत नाही असे जातील. आता ज्ञान समजून घेतील सगळे. कोण भोळं राहणार आहे ह्या कलियुगामध्ये? सगळे सुशिक्षित आहेत, सुज्ञ आहेत. त्यांचा तर विश्वास बसला होता की आमचे गुरुजी खऱ्या परमात्म्याला भेटले असतील. आता या दासाने त्यांची मुळं दाखवली आहेत. यांना तर काही कख पण माहीत नव्हतं. हे राधास्वामी, जय गुरुदेव, सच्चा सौदा, सिरसावाले, दिनोदवाले, हे ठाकूरजीवाले, हे आग्रावाले, कख पण नाहीये यांच्याकडे भक्तीचा. त्यांच्याच बरोबर हा सतपालवाला पंथ, हा बालयोगेश्वरचा आहे, हा अमेरिकेत राहतो. आणि हे हंसादेश पंथवाले आणि हे सुधांशूवाले, आसारामवाले काय करतायत हे पण दाखवून देईन मी तुम्हाला थोड्याच दिवसात. हे असे पडतील जसे वादळामध्ये मोठमोठे वृक्ष पडत राहतात, दणादण दणादण. यांची मुळं सगळी तुटून जातील. ह्या सगळ्यांच्या मुळाशी असलेली माती निघालीये. एक वादळ येईल आणि सगळे आडवे तिडवे होतील. पहा, तुफान येईल ज्ञानाचं, तत्वज्ञानाचं संपूर्ण विश्वामध्ये. और ज्ञान सब ज्ञानड़ी, यो कबीर ज्ञान सो ज्ञान. जैसे घोड़ा तोब का, इब करता चल मैदान. आता पहा, आपण पुन्हा तिथेच आलोय. यथा सरितगण आप ही, मिले सिंधु में धाये. सत सुकृत के मध्य तिमी, म्हणजे त्याचप्रमाणे सभी पंथ समाये. जब लग पूर्ण होय नहीं ठीके को तिथि वार. और कपट चातुरी तब लो, सब सम वेद निर्धारे. काय सांगितले परमात्म्याने की जोपर्यंत ती 5505 वाली ठीक येणार नाही. ठीकचा अर्थ आहे जसं दासाचं जन्म अशा वेळी झाला की जेव्हा परमात्म्याने ही वाणी लिहिली होती, त्यात आमच्या लोकल लँग्वेजचा जास्त समावेश आहे. तर त्यावेळी काय म्हणत असत की जसं मुलीला तिचा म्हणजे पती घेण्यासाठी येतो, त्याला वेळ सांगितली जाई की बाबा आता महिना पंधरवाड्यात पाठवतो, अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी. तर तो परत येऊन सांगे की आत्ता पाठवायला मनाई केली आणि 1 तारीख ठीक सांगितलीये. ठीक म्हणजे एक ठीक निर्धारित वेळ सांगितली त्यांनी, निर्धारित वेळेला. तसेच व्यापारी लोक, आमचे काका बिझनेस करत असत, म्हशींचा व्यापार. तर ते म्हशी घेऊन जायचे, पैसे घ्यायला जायचे, तर कधी काही वेळा लेट करत असत. तर ते म्हणायचे की पुढची ठीक सांगतोय पण पैसे नाही देते. ठीकचा अर्थ आहे वेळ निर्धारित करणे. तर परमात्मा म्हणतात की मी जी वेळ निश्चित केली आहे धर्मदास, किंवा ठीक लिहिलं आहे, जोपर्यंत 5505 येत नाही, जे मी सांगतोय की सारे पंथ सारे धर्म एक होतील, माझी लेकरं सर्व माझ्या आश्रयास येतील, सतयुग सारखं वातावरण असेल,
तर ही गोष्ट बेटा आत्ता कोणालाही पटणार नाही आणि माझ्या या स्वसंवेद बोधमध्ये लिहिलेली वाणी निराधार वाटेल. आणि ज्या दिवशी ती निर्धारित वेळ येईल ना बाळा, तेव्हा तू पहा, हे सगळं सत्य होईल. आता ती ठीकची वेळ आलेली आहे. पहा आता काय म्हणतायत, जब लग पूर्ण हुए नी ठीक, इथे ठीक म्हणतायत. पहा, ठीक को तिथी वार और कपट चातुरी तब लो. म्हणजे तोपर्यंत सर्व प्राण्यांमध्ये कपटता आणि चातुर्य राहील. आणि माझा सब संवेद निराधार, हा स्वसंवेद जो मी सांगतोय हा निराधार राहील. आणि लोक म्हणतील की हा काय वेडेपण आहे. आणि पुण्यात्म्यांनो, 600 वर्ष झाली हा ग्रंथ लिहून, ही अमरवाणी. आता सांगा, हे कोणाला पटणार की तो कधी येणार आहे? सगळीकडे हाहाकार माजून राहिलाय आणि चिन्ह तर काही दिसत नाहीये. तर आता पाहूया पुण्यात्म्यांनो, कसं शोधून ठेवलं होतं मालिकने. हे पहा, म्हणतायत स्वसंवेदामध्ये मी जे विचार सांगतोय ना, तेव्हा तर माझे स्वसंवेदामधील हे विचार निराधारच वाटतील. जब लग पूर्ण हुए नहीं ठीके को तिथि वार, ठीक को और कपट चातुरी तब लो. ये सब संवेद निराधार, हे निराधारच वाटतील. आणि सब ही नर नारी नर शुद्ध तब, जब ठीक का दिन आवंत. म्हणजे ठीक का दिन आवंत, इथे आवंत आहे हे. कपट चातुरी छोड़ के शरण कबीर गहनत. ओय होय. आता याचा अर्थ काय आहे की जेव्हा ती वेळ येईल 5505 नंतर, जेव्हा माझा मार्ग चालेल, तर त्यावेळेस सभी नारी नर शुद्ध, म्हणजे या तत्वज्ञानाने त्यांच्या सगळ्यांच्या लक्षात येईल की कुठल्या गोष्टीवरून आपण भांडण तंटा करतोय, चोऱ्या माऱ्या लबाडी करतोय, कशासाठी करतोय. काम तर हे आहे करण्याचं. तर म्हणतायत सगळे निष्कपट होतील, शुद्ध होतील. सब नारी नर शुद्ध तब, जब ठीक का दिन आवंत और कपट चातुरी छोड़ के. हे कपट आणि चातुर्य सोडून सब शरण कबीर गहनत. सगळेजण कबीर साहेबांना म्हणजे मला शरण येतील. पुढे पहा, एक अनेक हो गए और पुनः अनेक हो एक. हंस चले सतलोक सब सतनाम की टेके. ओय होय. म्हणतायत परमात्मा म्हणतायत की माझी मुलं ह्या काळाने डिव्हाइड केली, अनेक केले, अनेक वेगवेगळे जातीधर्म केले आणि हे पंथही अनेक बनवले. एकापासून अनेक झाले हे. आणि आता अनेकांचे होतील एक, सगळे मिळून एक होतील. आणि हंस चले सतलोक को और सतनाम की टेक. सतनामाचा जप करून या कारणाने, याच्या भक्तीने सतलोकात जातील सगळे. पहा आता, एक अनेक हव गए, एक अनेक हो गए, पुनः अनेक हो एक. हंस चले सतलोक सब, हंस चले सतलोक सब. तर या नावाला घेतील सतनामाला. सतनाम की टेक, म्हणजे सतनामाच्या सहाय्याने, याच्या भक्तीच्या कमाईने. घर घर बोझ विचार हो, दुर्मति दूर बहाए. और कलयुग में एक हो के सोई बरत सहज सुभाए. ओय होय. कलियुगात एक होऊन आणि सगळे बरते सहज सुभाय. घराघरात माझ्या ह्या परमात्म्याच्या ज्ञानाची, बोध म्हणजे ज्ञानाची चर्चा चालेल. आणि सब दुर्मति दूर बहाए. सर्व आपल्या ह्या वाईट मतीला सोडून देतील. सद्बुद्धी सगळ्यांना मिळेल. आणि कलयुग में एक हो के सब बरते सहज सुभाए. म्हणजे जो हाहाकार माजला आहे, पैशामागे धावतायत, भेसळ करतायत, लाचखाऊ वृत्ती, एकमेकांच्या विरुद्ध, म्हणतायत हे सगळं शांत होऊन जाईल सगळं विश्व. आणि भक्ती करत राहतील माझी मुलं आणि पार होतील. आता परमात्मा काय म्हणत आहेत पुण्यात्म्यांनो, 600 वर्षांपूर्वी बोलले होते दाता. एकदा तुम्ही पहा की वातावरणात कसा बदल होत जाईल पूर्ण विश्वात. कारण सगळे थकले आहेत मायेच्या मोहामध्ये. सगळ्यांना गाडी आणि बंगले हवे आहेत, सगळ्यांना मोठमोठ्या गाड्या हव्या आहेत. त्यासाठी कुकर्म करतायत. एका मिनिटात मृत्यू होईल, गाडी पण जाईल आणि स्वतःही जाईल, परिवारासमवेत मरून जातात. आणि जे काम करायचं होतं ते मागेच राहून जातं. तर या ज्ञानाच्या आधाराने
पुण्यात्म्यांनो एकदम डाऊनफॉल येईल. सगळे बिनकामाचे फिरतायत दिवसभर, धावतायत पैशामागे. आणि मग काय होईल? या ज्ञानाच्या आधाराने परमात्मा म्हणतायत की कल पे कारण कौन है, कर सेवा निकाम, मी सांगतो की ही भक्ती पूजा कर निष्काम भावाने, और मन इच्छा फल देऊंगा जो पड़े मेरे ते काम. तर पहा मी तुमचा काय थाट करेन. आता एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. राजे लोक पण भगवंतापासून आशा करतात. तर आपण राजापेक्षा तर मोठे असू शकत नाही, राजापेक्षा धनवान असू शकत नाही, तर आपण आणि तो देखील भगवंतापासून अधिक चांगले लाभ इच्छितो. कोणी साधू संतांच्या आश्रयास जातात आणि आपल्याला तर सहज परमात्मा प्राप्त होत आहेत. तर तुमचा का नाही थाट करणार आणि सगळ्यांवरती वेळेवर पाऊस पाडेल, सगळं हिरवगार करेल, कमीत कमी जागेत जास्त उत्पादन करून देईन, तुम्हाला संतुष्टी देईल, सर्व प्रकारची सुख देईल, शारीरिक स्वास्थ्य देईल. तर तुमची सगळी प्रगती होईल. विडी, दारू, तंबाखू इत्यादी व्यसनं सुटून जातील. आपलं एक असं वातावरण तयार होईल. आता जसं मुलीच्या विवाहात लग्नात किती पैसा लावतात आणि ज्याच्या 2 मुली असतात तो तर विचार करतो मेलोच आता मी, तर तो कसं लग्न लावून देईल, कारण त्याच्यावर या प्रपंचाचं केवढं ओझं बनलं आहे. आता या दासाने प्रार्थना केली या पुण्यात्म्यांना आणि या पुण्यात्म्यांच्या ध्यानात ही गोष्ट आली की मुलीच्या लग्नात ना 10 पैसे द्यायचे आणि ना आपल्या मुलाच्या लग्नात घ्यायचे, कारण आपण एक दुसऱ्याचे कर्जदार बनतो आणि मग त्यासाठी सगळं जीवन खर्च करतो, मानसिक शांती नाही. आणि मग पहा, मोठ्या बंगल्यांची गरज नाही, एक झोपडी बांधूनही गुजराण करू परमात्मा प्राप्त करण्यासाठी. आपले भगवंत स्वतः आमच्यासाठी झोपडीत 120 वर्ष राहून गेले आणि आपल्याला काय धाड भरलीय? आपल्याला तर मोक्ष मिळवायचा आहे. तरीही परमात्मा खूप दयाळू आहेत. जशी आई आपण पाहिली असेल, मूल थंडीच्या दिवसात लघवी करतं अंथरुणात गादीवर, मुलाला तर कोरड्यावर झोपवेल आणि स्वतः झोपेल त्या ओल्या अंथरुणावर, त्या लघवीच्या थंड जागेत, की माझ्या बाळाला काही त्रास होऊ नये. अशाच प्रकारे तो परमात्मा झोपडीत राहिला तरी तुम्हाला दुःख नाही होऊ देणार, याची तुम्ही खात्री बाळगा. सगळी चांगली व्यवस्था ठेवेल. आता पुढे पाहूयात. घर घर बोध विचार हो, दुर्मति दूर बहाए, कलयुग में एक हो के सब सोई बर्त सहज सुभाए. खूप प्रेमाने राहतील आणि कहा उग्र का शूद्र हो, कहा उग्र का शूद्र. उग्र म्हणजे डाकू, बदमाश, चोर, हाहाकार करणारा, आणि शूद्र म्हणजे गरीब आदमी असतो. हर सब की भव भीड़, म्हणजे हुए सबकी भवभीर, म्हणजे एका जागी येऊन सगळे मिळून प्रेमाने राहतील. और सो समान समदृष्टी है वो समर्थ सत कबीर. जो या पंथाचा प्रमुख असेल तो समर्थ सत्य कबीराच्या शक्तीने युक्त असेल आणि सर्वांवर समान दृष्टी ठेवेल. त्याला समर्थ सत्य कबीरच समजा. बोलो सतगुरुदेव. परमात्म्याने सांगितलं होतं, मन ने की कर ले 2 दिन का मेहमान. पहा भगवंताचे कसे अमृत वचन आहेत, हृदय पिळवटून टाकतील तुमचं. जेव्हा काळाची नशा उतरेल ना, कबीर ये माया अटपटी सब घटा नडी, और किस किस ने समझाऊं या कुआ भांग पड़ी. परमात्मा म्हणतात, मन ने की कर ले 2 दिन का मेहमान. एका सेकंदाचा भरवसा नाही, कधी वीज पडेल. आणि ही भक्ती कर, म्हणतात मी तुझ्या सोबत राहीन. 184 की तू सह तरासा, ऊंच नीच घर लेता बासा. कहे कबीर सब मिटाऊं रसा, कर मेरी पहचान. मन ने की कर ले 2 दिन का मेहमान. तर परमात्मा म्हणतायत, मला ओळख रे बालका, मी तुमच्यासाठी भटकतोय. म्हणतात, मैं रोतू सृष्टि को और सृष्टि रोए मोहे. गरीबदास इस वियोग को समझ नहीं सकता कोई. तर पुण्यात्म्यांनो, परमात्म्याने सांगितलं, समझा है तो सिर दर पाओ और भोर नहीं रे ऐसा दाओ. बोलो सतगुरुदेव. चला
चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्कार सतसाहेब. आपलं नाव? उत्तम संपतराव कदम. आपण कुठून आलात? मी सावेडी अहमदनगर इथून आलेलो आहे. आपला व्यवसाय काय आहे? मी चार्टर्ड अकाउंटंट आहे. 1977 मी पास आऊट झालो आणि 1978 पासून मी प्रॅक्टिसला सुरुवात केली चार्टर्ड अकाउंटन्सीच्या आणि आत्तापर्यंत मी प्रॅक्टिस करत होतो. ह्या वर्षीपासून मी आत्ता आमची मुलं पण चार्टर्ड अकाउंटंट झालेली आहेत. त्यांच्याकडं हा भार सोपून मी थोडासा या भक्ती मार्गाकडे वळलेलो आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा मी 22 मार्च 2012 मध्ये घेतलेली आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेण्याच्या अगोदर मी थोडक्यामध्ये सांगण्याऐवजी थोडं विस्तृत सांगण्याचा प्रयत्न करतो. मला लहानपणापासूनच भक्तीची आवड होती आणि परमेश्वराचं शोध कार्य चालू होतं. परमेश्वर कोण आहे, कुठे आहे, कसा आहे ह्याची मला आवड होती आणि त्याप्रमाणे मी जो कोणी काही भक्ती सांगेल त्याप्रमाणे भक्ती मार्ग स्वीकारला होता. मी साधारणतः वारकरी संप्रदायाचा अनुकूल जी भक्ती आहे किंवा संत वाङ्मयाचा अभ्यास करणे किंवा वारीची जी परंपरा आहे त्याप्रमाणे भक्ती मार्गाचा स्वीकार केलेला होता. त्या अगोदर आमच्या गावी एक बालसन्यासी आनंदाश्रम स्वामी होते. आमच्या शेजारच्या गावामध्ये राहत होते. ते आमच्या घरी येऊन आमच्या आजोबांना प्रवचन सांगत असायचे ज्ञानेश्वरीवरती. आम्ही लहान असल्यामुळे आम्हाला ते काही समजत नव्हतं, परंतु आजोबा गेल्यानंतर आमचे वडील आणि काका स्वामी आनंदाश्रम स्वामींच्याकडं आळंदी येथे क्षेत्र संन्यास त्यांनी घेतलेला होता. त्या ठिकाणी जाऊन त्यांचं दर्शन घेत असत आणि त्याबरोबरच ज्ञानेश्वर महाराजांचं समाधीचं पण दर्शन घेत असत. मी लहान असताना मला ते घेऊन जायचे आणि जे संन्यासी होते ते प्रत्येक वेळेस सांगायचे की वा बॅटरी चार्ज करत जा, या ठिकाणी दर्शनाला येत जा, दर्शनाला आलं तर तुला ज्ञान होईल, तुला अध्यात्माची माहिती होईल आणि तुला सुख समाधान मिळेल, त्यासाठी वारंवार या ठिकाणी येत जा. अशाप्रमाणे लहानपण गेल्यानंतर मला ते प्रत्येक वेळेस सांगायचे किंवा तू अध्यात्माचं ज्ञान शिकून घे, माहिती करून घे, संतांच्याकडनं तू विचारून घे किंवा अध्यात्म काय आहे आणि कशाप्रमाणे अध्यात्माचे संस्कार होत असतात. त्याप्रमाणे मी अहमदनगर येथे आल्यानंतर संतांची शोधाशोध सुरू केली आणि जे कोणी संत भेटतील त्यांच्याकडनं येण्याची त्यांना विनंती केली. ते मला विचारायचे तुला काय शिकायचं आहे, तर मला अध्यात्माबद्दल काहीच माहिती नव्हती. मी त्यांना एवढंच म्हणायचो की मला फक्त अध्यात्माची माहिती पाहिजे, अध्यात्माचं ज्ञान पाहिजे, ते आपण मला देऊ शकाल का. त्याप्रमाणे त्यांनी जे काही साधू संत होते त्यांनी सुरुवातीला विचारसागर आणि वृत्ती प्रभाकर हे जे संत निश्चलदासजींचे 2 ग्रंथ आहेत, हे 2 ग्रंथ समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मी रोज सकाळी त्यांच्या घरी 1 तास जात असायचो आणि विचारसागर समजून घ्यायचो. आणि दुसरे एक संत होते ते आमच्या घरी येऊन मला वृत्ती प्रभाकर शिकवत असत. तर ज्यावेळेस मी विचारसागराचा पूर्ण अभ्यास केला त्यावेळेस असं लक्षात आलं की विचारसागरामध्ये विचारांचा तर सागर आहे, परंतु यामध्ये परमेश्वर कोण आहे, कुठं आहे, कसा आहे त्याच्याबद्दल जास्त माहिती काहीच दिलेली नव्हती. फक्त त्यामध्ये एवढंच सांगितलं होतं की ईश ईश्वर परमेश्वर किंवा ब्रह्म परब्रह्म परमक्षर ब्रह्म हे एकच परमेश्वर आहे. एकाच परमेश्वराची वेगवेगळी नावं आहेत आणि त्या परमेश्वराबद्दल सुद्धा जास्त माहिती ते सांगत नसायचे. त्यानंतर वृत्ती प्रभाकर जो शिकलो गेलो त्या वृत्ती प्रभाकरमध्ये सुद्धा वृत्तींचाच फक्त भाग सांगितलेला होता. त्यामध्ये परमेश्वराबद्दल काही माहिती नाही किंवा मनुष्याच्या वृत्ती कशा असतात, कशा प्रकारे त्याला ते आपल्याला ज्ञान प्राप्त होतं, वृत्तींचं ज्ञान कशा प्रकारे होतं म्हणजे शब्दज्ञान किंवा कशा प्रकारे प्राप्त होतं, ह्या एवढ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. परंतु परमेश्वर कोण आहे हे त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला सांगितलेलं नाही. मग वृत्ती प्रभाकर का शिकायचा असं मी सहज त्या साधूंना संतांना विचारलं की वृत्ती प्रभाकर का शिकायचा बा,
काही नाही म्हणे, फक्त किंवा जे तुमची बुद्धी आहे ती बुद्धी तल्लक होते एवढ्यासाठीच हा वृत्ती प्रभाकर शिकायचा असतो. त्यानंतर मी संत वाङ्मय काही संतांच्याकडनं शिकून घेतलं. त्यांच्याकडनं उपनिषद, त्यानंतर पंचदशी अशा प्रकारचे वेदांताचे ग्रंथ पण समजून घेतली. परंतु हे एवढं समजूनसुद्धा मला खरं ज्ञान काही प्राप्त झालं नाही किंवा माझा जी शोध होता परमेश्वराबाबत तो काही मला पूर्ण मिळाला नाही. नंतर आम्ही ज्या वेळेस स्वामी आनंदाश्रम स्वामींच्या दर्शनाला आळंदीला जात असो त्यावेळेस ते मला नेहमी म्हणायचे किंवा या ठिकाणी वारकऱ्यांच्यासाठी एखादा आश्रम तयार कर असं सांगत असताना त्यांचाच एक शिष्य होता, त्याच्या मालकीची जमीन होती. तर त्यालाच त्यांनी विनंती केली की आम्हाला या ठिकाणी आश्रमासाठी काही जागा पाहिजे. मग त्या ठिकाणी आम्ही 10,000 स्क्वेअर फूटची जागा त्याच्याकडनं विकत घेतली. ती विकत घेताना ते स्वामींनी सांगितलं किंवा तुमच्या वैयक्तिक नावाने ती विकत घ्या, कारण या ठिकाणी बाकीचे लोक जर तुम्ही ट्रस्ट तयार केला, सार्वजनिक विश्वस्त तयार केला तर हे लोक तुम्हाला फसवतील आणि तुम्हाला बाहेर काढून देतील. म्हणून ही जी जागा आहे ती तुम्ही तुमच्या वैयक्तिक नावानं करा आणि या ठिकाणी आश्रम तयार करा. त्याप्रमाणे 1990-91 मध्ये आम्ही तो आश्रम तयार केला. त्याला नावसुद्धा आनंद आश्रम असंच दिलं. आणि त्या ठिकाणी प्रत्येक वेळेस दरवर्षी आम्ही त्या ठिकाणी 8 दिवस ज्ञानेश्वरी पारायण, गाथा पारायण, श्रीमद भागवत पारायण अशा वेगवेगळ्या ग्रंथांचं पारायण करत असो आणि त्याच ठिकाणी कीर्तन प्रवचन हे कार्यक्रमसुद्धा करत असायचो. ज्ञानदान देण्याचं कार्य करत असायचो आणि त्याचप्रमाणे अन्नदानाचं पण त्या ठिकाणी कार्य करत असायचो. जे काही भाविक भक्त येतील त्या भाविकांना राहण्याची सोय, जेवणाची सर्व प्रकारची सुविधा आम्ही उत्पन्न करून देत असत. तर असे 1991-92 पासून तर 2011 पर्यंत आळंदीला आम्ही दरवर्षी 2-3 पारायण करत असायचो. प्रत्येक पारायण हे 8 दिवसाचं असायचं आणि त्या 8 दिवसामध्ये आम्ही वेगवेगळे प्रकारचे ग्रंथ लोकांना समजून सांगत असायचो आणि त्यामध्ये माझा सहभागसुद्धा 100% मी तिथं उपस्थित असायचो आणि मी सुद्धा त्यांना सांगण्याचा प्रयत्न करायचो. त्यानंतर 2002 मध्ये आनंदाश्रम स्वामींनी देह ठेवला. ते वारले त्या 2002 मध्ये. म्हणून त्यांच्या समाधीसाठी आम्ही सुरेगाव तालुका श्रीगोंदा येथे समाधीस्थळ तयार केलं. त्यासाठी सुद्धा मी भरपूर योगदान दिलेलं आहे. भरपूर प्रकारचं त्यांचं समाधीस्थान, त्यानंतर राहण्यासाठी जागा, प्रवचन कीर्तनासाठी हॉल, सर्व प्रकारच्या सुविधा तयार करून दिलेल्या होत्या आणि आहेत अजून पण. आणि त्या ठिकाणी सुद्धा ज्या वेळेस त्यांचा कार्यक्रम असायचा दरवर्षी आम्ही ज्ञानेश्वरी पारायण आणि भजन कीर्तन हे कार्यक्रम करत असायचो. 2002 पासून तर 2011 पर्यंत हे सर्व कार्यक्रम मी केलेले आहेत. 2007 साली सुद्धा आम्ही पंढरपूर येथे मोठा आश्रम तयार केला. त्या ठिकाणी वारकऱ्यासाठीच तो तयार केला होता आणि त्या ठिकाणी जवळजवळ 1 एकर जागा आम्ही विकत घेतली होती आणि त्या ठिकाणी सुद्धा ज्ञानेश्वरी पारायण आणि भजन कीर्तन प्रवचन हे सर्व कार्यक्रम आम्ही तयार करत असो आणि लोकांना राहण्याची, खाण्यापिण्याची सर्व व्यवस्था आम्ही पाहत असो. लोकांच्याकडनं कोणाकडनं ही इतकी वर्ष आम्ही 1 पैसा सुद्धा घेतला नाही. ही जी सेवा होती ही सेवा आम्ही आमच्या स्वतःच्या पैशातून, आम्ही आमच्या स्वतःच्या कमाईतून करत असू. परंतु ज्यावेळेस मी पहिला आश्रम तयार केला 90-91 मध्ये, त्याची वास्तुशांती होती. त्यावेळेस हरिभक्त परायण साखरे महाराज हे आम्हाला भेटले आणि त्यांनी सांगितलं किंवा तुम्ही अनुग्रह घेतल्याशिवाय तुम्हाला वास्तुशांती करता येणार नाही. म्हणून त्यांनी आम्हाला अनुग्रह दिला. आमच्या मनामध्ये इच्छा नसताना सुद्धा त्यांनी अनुग्रह दिला. कारण किंवा आम्हाला जे गुरु करायचे होते, आमची जी श्रद्धा होती, आम्हाला ज्या गुरूंच्याबद्दल आपुलकी होती किंवा आम्ही जे गुरुपदावरती ज्यांना मानत होतो असे जे आनंदाश्रम स्वामी होते, तर त्यांनी मला कधीही दीक्षा दिली नाही. कारण आम्ही ज्या वेळेस त्यांना विचारायचो की आम्हाला अनुग्रह द्या, दीक्षा द्या, तर त्यांनी प्रत्येक वेळेस मला सांगायचे की बा तुम्हाला अनुग्रहाची काही जरूर नाही, मी तुम्हाला अनुग्रह देऊ शकत नाही, तुम्हाला जो कोणी देणार आहे तो देणार आहे, आज तर मी तुम्हाला अनुग्रह देऊ शकत नाही. तर अशा वेळेस साखरे महाराजांनी ज्यावेळेस त्या वास्तुशांती होती त्यावेळेस आम्हाला समाधीवरती माळ ठेवून अनुग्रह दिला आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र दिला आणि तो मंत्र
मी जवळजवळ 15 ते 20 वर्ष त्या मंत्राचं मी स्मरण केलं, नामस्मरण केलं. परंतु असं निदर्शनास आलं किंवा ह्या मंत्रामध्ये ह्या मंत्रापासून काही लाभ होत नाही, म्हणून तो मंत्र मी सोडून दिला आणि ज्ञानेश्वर महाराजांनाच हे गुरुस्थानी मानून त्या ठिकाणी मी ज्ञानेश्वर महाराजांची भक्ती करू लागलो. जसं की तुम्ही सांगत आहात की तुम्ही आळंदीमध्ये आश्रम तयार केला वारकरी पंथासाठी, पंढरपुरामध्ये आश्रम तयार केला वारकरी समुदायासाठी. ते ह्या आश्रम स्थापन करण्यासाठी तुमचा काय उद्देश होता, काय हेतू होता? लोकांची सेवा करणं, लोकांना ज्ञान मिळणं, अन्नदान करणं एवढाच फक्त माझा हेतू होता. किंवा लोकांना ज्ञानेश्वरी समजत नाही, भगवद्गीता समजत नाही किंवा श्रीमद भागवत समजत नाही, त्याचा मराठीतून अर्थ सांगून लोकांना ते ग्रंथ कशाबद्दल लिहिलेले आहेत, त्या ग्रंथामध्ये काय लिहिलेलं आहे आणि त्याप्रमाणे आपण काय करायला पाहिजे हे लोकांना समजावं, एवढाच माझा उद्देश होता. बाकी त्यापासून माझा मोठेपणा मिळावा किंवा मला लोकांनी मोठं म्हणावं अशी माझी अजिबात इच्छा नव्हती. किंवा मी महाराज व्हावं किंवा मी जरी ज्ञान सांगत असलो तरी महाराज म्हणून मी कधीही वागलो नाही. हे माझे जे कपडे असे आहेत, ह्या कपड्यावरच मी त्या ठिकाणी पण वावरलो आणि महाराज म्हणून मी स्वतःला कधीही म्हणून घेतले नाही आणि मी कोणालाही दीक्षा दिलेली नाही. जसं की तुम्ही सांगत आहात की तुम्ही सत्संग करत होतात, प्रवचन करत होतात, तर त्या प्रवचनाला, त्या सत्संगाला साधारणतः किती लोकांची उपस्थिती असायची? मी ज्या वेळेस प्रवचन करायचो त्यावेळेस साधारणतः 500 ते 1000 लोकांची उपस्थिती असायची. कारण मोठमोठ्या कार्यक्रमामध्ये मला बोलवत असायचे आणि मी कोणाकडनं एक पैसाही घेत नसायचो. स्वतःच्या वाहनामध्ये जात असायचो, स्वतःच्या वाहनाने येत असायचो आणि कोणी काही जरी देण्याचा प्रयत्न केला, पैसे देण्याचा प्रयत्न केला तरी मी कोणाकडनं काही पैसे घेत नव्हतो आणि त्यामुळं मला बऱ्याच ठिकाणाहून बोलवणं यायचं. आणि साधारणतः 1992 पासून तर 2011 पर्यंत जवळजवळ मी हजारो प्रवचन आणि थोडीफार कीर्तनं केलेली आहेत. सर, तुम्ही सांगत आहात की तुम्ही एक कीर्तनकार म्हणून कार्य केलं आणि समाजाला उद्देशून तुम्ही भक्ती साधना शिकवली. तर असं असताना तुम्ही संत रामपालजी महाराजांच्या साधनेत कसे काय आला? एवढं असून सुद्धा ज्यावेळेस माझी मनस्थिती असमाधानी असायची, आर्थिक स्थिती जरी बेताची होती तरी मनाला जे समाधान पाहिजे किंवा मनामध्ये जे काही शंकांचं कावर असायचं किंवा परमेश्वराबद्दलची जी काही मिळवण्याची लालसा असायची ती माझी कधीही पूर्ण झालेली नव्हती. अशा वेळेस एक आमचेच वारकरी संप्रदायातले मित्र घरी आले आणि त्यांनी साधारणतः फेब्रुवारी 2012 आमच्या घरी आले आणि त्यांनी सांगितलं की आपण जी भक्ती करतो ती चुकीची आहे. त्यावेळेस आमची भक्तमती म्हटली किंवा तुम्ही बाहेर जा, आम्हाला तुमचं काही ऐकायचं नाही. तर तुम्ही जे काय बोललात किंवा आमचं, कारण काय होतं किंवा आम्ही रोज भगवद्गीतेचा 2-3 अध्यायाचा पाठ केल्याशिवाय आणि ज्ञानेश्वरीचं पारायण केल्याशिवाय आम्ही पुढं जात नव्हतो. सकाळी उठल्याबरोबर आंघोळ केल्याबरोबर आम्ही गीता आणि ज्ञानेश्वरी दोघांचंही पारायण करायचो. त्यामुळं भगवद्गीता पूर्ण पाठ झालेली होती आणि ज्ञानेश्वरीचं पूर्ण माहिती झालेली असल्यामुळं ज्यावेळेस त्यांनी असे शब्द वापरले त्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं किंवा आम्हाला तुमचं काय ऐकायचं नाही, तुम्ही जावा म्हणून. तरी पण मी भक्तमतीला सांगितलं किंवा गुरुजी काय सांगतात बा, आपली कुठं चुकते बा, एवढं तर आपल्याला बघायला पाहिजे, एवढं तर ऐकायला पाहिजे. म्हणून मी त्यांना विनंती केली किंवा तुमच्याकडे काही पुस्तक असेल किंवा CD असेल किंवा प्रवचन असतील कोणा संतांची तर ती मला द्यावा पाहायला, ऐकायला. मग आम्ही त्यांनी एक वर्षाचं एक CD गुरुजींच्या आश्रम संत रामपालजी महाराजांच्या आश्रमातून आणली होती. ती CDचा बॉक्स आमच्याकडे दिला. मग फेब्रुवारी महिन्यामध्ये पूर्ण महिन्यामध्ये आम्ही तो पूर्ण CD सर्वच्या सर्व CD मी आणि भक्तमती दोघांनीही ऐकल्या आणि त्यावेळेस आम्हाला असं वाटलं की आपण ज्या परमेश्वराचा शोध घेत होतो तो हाच परमेश्वर आहे किंवा जो आत्तापर्यंत आपल्याला समजला नाही. आणि आत्तापर्यंत कोण परमेश्वर आहे बुवा, आपण ब्रह्म कोण आहे बुवा किंवा बाकीचा जो परमेश्वर उत्पत्ती करताय तो आपल्याला समजला नव्हता. तर या ठिकाणी संत रामपालजी महाराजांनी आपल्याला समजून सांगितलेलं आहे. त्यामुळं ह्या भक्तिक्रममध्ये आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये जाणं गरजेचं आहे. मग त्याच वेळेस आम्ही त्या वारकरी भक्तांना विचारलं की आम्हाला हे जायचं आहे तर तुम्ही कधी जाणार आहे? तर ते म्हणे मी 21 मार्चला इथून जाणार आहे म्हणे, त्यावेळेस तुम्ही तिकीट काढा. तर 21 मार्चमध्ये जवळजवळ 1 महिनाभर सुद्धा आमची थांबायची तयारी नव्हती, परंतु काही नाविलाज होता म्हणून
त्यांच्याबरोबर जाणं आम्हाला गरजेचं होतं, कारण आम्हाला कुठं जायचं कुठं नाही काही माहिती नव्हतं, कसं जायचं ते पण माहिती नव्हतं. म्हणून आम्ही रेल्वेची त्यांच्याबरोबरची 21 मार्चची 2012ची तिकीटं काढली आणि 22 मार्चला आम्ही तिथं पोहोचलो आणि 22 मार्च 2012 रोजी आम्ही सद्गुरू संत रामपालजी महाराज यांची दीक्षा घेतली. सर, जसं तुम्ही सांगत होतात की तुम्ही वारकरी समुदायाशी निगडीत होतात आणि आज महाराष्ट्रामध्ये वारकरी समुदायाला एक मोठं स्थान आहे. असं असताना तुम्ही संत रामपालजी महाराजांची दीक्षा का घेतली? हा त्याला कारण म्हणजे ज्ञानाच्या दृष्टीने जर आपण विचार केला किंवा संत रामपालजी महाराजांनी जे ज्ञान दिलं किंवा संत रामपालजी महाराजांनी भगवद्गीतेच्या अनुसार जे ज्ञान दिले भगवद्गीता सांगणारा प्रभू काय म्हणतो, बहुनी मे व्यतीतानी जन्मानी तो अर्जुन तान्यम वेद सर्वानी न तम वेत्थ परंतप. म्हणजे हे अर्जुना, तुझे आणि माझे पुष्कळ जन्म झालेले आहेत, मला ते सर्व आठवतात परंतु ते तुला आठवत नाहीत. आणि माझे जे जन्म आणि कर्म आहेत ते माझे अलौकिक कर्म आहेत. आणि 4थ्या अध्यायातल्या 34व्या श्लोकामध्ये काय सांगतात, किंवा तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षते ज्ञानम ज्ञानिनस तत्वदर्शिनः. म्हणजे हे अर्जुना, त्या सद्गुरूंची सेवा शुश्रूषाकडून निष्कपट भावानं त्यांना शरण जाऊन तू त्यांच्याकडनं ते ज्ञान ऐकून घे, ते तुला त्या ज्ञानाचा उपदेश करतील. आणि कोण तत्वदर्शी संत आहे तर 15व्या अध्यायातल्या पहिल्या श्लोकामध्ये सांगितलंय, ऊर्ध्वमूल अधशाकम अस्वस्थम प्रावरव्यम छंदाशेष पर्णानी यस्तम स वेद वेदवित. किंवा वरती मूळ आणि खाली शाखा असलेल्या संसार वृक्षाला सर्व अंगानं सर्व बाजूनं तो जो जाणतो तो तत्वदर्शी संत आहे. तर या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा संसार वृक्षाचं वर्णन केलेलं आहे. साखरे महाराजांच्या ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा संसार वृक्षाचं चित्र काढलेलं आहे आणि त्या संसार वृक्षामध्ये मूळ जो दाखवलेला आहे परमेश्वर, तो ब्रह्म दाखवलेला आहे. परंतु गुरुजींनी सांगताना ब्रह्म, परब्रह्म आणि परमअक्षर ब्रह्म हे 3 वेगवेगळे परमेश्वर आहेत, हे 3 वेगवेगळे भगवान आहेत. हे आपल्याला 15व्या अध्यायामध्येच आपल्याला सिद्ध करून दाखवलेलं आहे. किंवा 15व्या अध्यायामध्ये 3 भगवान सांगितलेले आहेत. 15व्या अध्यायातला 16वा आणि 17वा श्लोक काय सांगतो, की द्वामिमो पुरुषो लोके क्षरच्या क्षर एवच क्षर सर्वानी भूतानी कुटस्थो क्षर उच्यते. या पृथ्वीवरती क्षर आणि अक्षर असे 2 पुरुष म्हणजे भगवान आहेत. आणि त्याला उदाहरण दिलेलं आहे, किंवा जे शरीर आहे ते नाशवान आहे आणि जो जीव आहे तो अविनाशी आहे. आणि 17व्या श्लोकामध्ये 15व्या अध्यायातल्या 17व्या श्लोकामध्ये, किंवा उत्तम पुरुषा अन्य परमात्मे इति उदारते यो लोकत्रयमावयस्य विवर्ते विश्वरः. तर उत्तम पुरुष ह्या दोघांपेक्षा वेगळा परमेश्वर आहे, जो 3 लोकांमध्ये भरून पुरून उरलेला आहे आणि सर्व लोकांचं पालनपोषण करणारा असा तो परमेश्वर म्हटला जातो. अशा प्रमाणे 3 परमेश्वर सांगितलेले असताना सुद्धा वारकरी संप्रदायामध्ये तिन्ही मिळून एकच परमेश्वर आहे हेच ते सांगतात. आणि तो परमेश्वर सुद्धा जो ब्रह्म सांगतात तो पण कोणी सांगत नाही, त्याच्याबद्दल सुद्धा कोणालाही ज्ञान नाही. त्यामुळं मला असं वाटलं की आपण ज्ञानाच्या दृष्टीनं जर पाहिलं तर सद्गुरू संत रामपालजी महाराजांनी जे ज्ञान दिलेलं आहे ते भगवद्गीतेच्या अनुसार, वेदाच्या अनुसार, हे जे वेदामध्ये सुद्धा तेच सांगितलेलं आहे. किंवा सद्गुरूंना शरण जाऊन तुम्ही ते ज्ञान त्यांच्याकडनं समजून घ्या, हे ज्ञान माझ्याकडं नाही. म्हणजे वेदसुद्धा नेती करतात, भगवद्गीतेमध्ये सुद्धा सांगतात किंवा हे ज्ञान माझ्याकडं नाही, सद्गुरूंच्याकडनं तुम्ही समजून घ्या. आणि ते सद्गुरू जे आहेत ते तत्वदर्शी संत जे आहेत ते संसार वृक्षाचं पूर्ण रूपानं पूर्ण अंगानं जे वर्णन करतात असे ते तत्वदर्शी संत आहेत. आणि ह्या पृथ्वीवरती तत्वदर्शी संत जे आहेत ते फक्त एकच तत्वदर्शी संत आहेत, ते म्हणजे संत रामपालजी महाराज. किंवा संसार वृक्षाचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा केलेलं आहे आणि त्याच संसार वृक्षाचं वर्णन संत रामपालजी महाराजांनी सुद्धा केलेलं आहे. दोघांचं जर समोरासमोर संसार वृक्ष जर त्याचं जे चित्र आपण समोर ठेवलं तर ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला मूळ परमेश्वर ब्रह्म सांगितलेला आहे आणि संत रामपालजी महाराजांनी आपल्याला जो मूळ पुरुष आहे तो परमक्षर ब्रह्म सांगितलेला आहे. दुसरा जो आहे तो परब्रह्म सांगितलेला आहे आणि जो ब्रह्म आहे तो शाखा रूपानं सांगितलेला आहे. तर एवढा मोठा फरक जो आहे तो फरक आत्तापर्यंत कोणाच्याही लक्षात आलेला नव्हता. सतयुग, त्रेता आणि द्वापरयुग 3 युग संपली आणि कलियुगाची सुद्धा आता एवढी वर्ष गेलेली आहेत तरी सुद्धा हे ज्ञान आत्तापर्यंत कोणाकडेही नव्हतं. ते ज्ञान
फक्त आणि फक्त संत रामपालजी महाराज यांच्याकडेच ते ज्ञान पाहायला मिळालं, ऐकायला मिळालं आणि अनुभवायला मिळालं. भगवद्गीतेमध्ये जे सांगितलेलं आहे किंवा ऊर्ध्व मूल अधशाखम अश्वस्तम प्रावरव्यम छंदाशी असे प्रणानी यस्तम सवेदवित, म्हणजे तत्वदर्शी संत कोण आहे त्याची व्याख्या दिलेली आहे. आणि जो 4 वेद 6 शास्त्र आणि 18 पुराणं यांचा जो अभ्यास करतो किंवा ज्यांना जे माहिती आहेत, पूर्ण ज्ञान आहे, असे जे सद्गुरू आहेत त्यांनाच फक्त तत्वदर्शी संत असं म्हटलं जातं. आणि त्यांना पूर्ण अंगानं तो संसारवृक्ष मूळ परमेश्वर कोण आहे, खोड रूपानं परमेश्वर कोणता आहे आणि मोठ्या फांदी रूपानं परमेश्वर कोण आहे, ब्रह्मा विष्णू महेशची स्थिती काय आहे आणि आपली सर्व जीवांची काय स्थिती आहे, हे फक्त संत रामपालजी महाराजांनीच वर्णन केलेलं आहे. इतर कुठल्याही संतांनं याचं वर्णन केलेलं नाही किंवा आत्तापर्यंत त्यांना ते समजलेलं नाही. सर, तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज आज पृथ्वीच्या पाठीवर एकमेव तत्वदर्शी संत आहे आणि त्यांच्याकडनंच अनुग्रह किंवा त्यांच्याकडनं सद्भक्ती घेतली पाहिजे. तर तुम्ही जी सद्भक्ती घेतली, तर तुमची सद्भक्ती घेतल्यानंतर जी परमेश्वराची तुमची ओढ होती ती पूर्णपणे संपली का? की तुम्हाला कळालं की परमेश्वर कोण आहे आणि कसा आहे, त्याची साधना काय आहे? हा, यामध्ये कसं सांगितलेलं आहे किंवा परमेश्वराला जाण्याचा मार्ग कोणता आहे हे सुद्धा भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे. भगवद्गीतेमध्ये 17व्या अध्यायातला 23वा श्लोक जो आहे, ओम तत्सत इति निर्देशो ब्रह्मण श्रीविद स्मृतः ब्राह्मणा तेन वेदाशे यज्ञाशे वितापुरा, हा जो श्लोक आहे, ओम तत् आणि सत असा 3 अक्षरांचा सच्चिदानंद घन ब्रह्माचा मंत्र सांगितलेला आहे. ह्या मंत्राबाबत आत्तापर्यंत कोणीही त्याचा उच्चार केलेला नाही. ओमचा सुद्धा कोणी उच्चार करत नव्हतं किंवा ओमची दीक्षा सुद्धा कोणी कोणताही गुरु देत नव्हता किंवा रामकृष्ण हरी किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा अजून वेगवेगळ्या प्रकारचे मंत्र हे गुरु देत होते. परंतु ओमचा मंत्र जो आहे तो देण्याचा अधिकार कोणालाही नव्हता आणि कोणीही देत नव्हतं. त्यामुळं हा ब्रह्माचा जो मंत्र आहे ओम आणि परब्रह्माचा मंत्र आहे तत् आणि परमाक्षर ब्रह्माचा जो मंत्र आहे सत, हे 3 प्रकारचे मंत्र आत्तापर्यंत कोणाकडेही नव्हते. ते फक्त संत रामपालजी महाराज यांच्याकडंच तत् आणि सद याला हे जे सांकेतिक शब्द आहे त्याला वेगळे शब्द, त्यांचे जे यथार्थ मंत्र आहेत ते यथार्थ मंत्र फक्त संत रामपालजी महाराज यांच्याकडेच आहेत. इतर कोणालाही आत्तापर्यंत हा सच्चिदानंद घन ब्रह्माचा जो मंत्र आहे तो समजलेला नव्हता. कबीर साहेबांनी पूर्ण ज्ञान दिलेलं आहे की जे परमेश्वर आहेत कबीर साहेब किंवा जे वेदामध्ये किंवा प्रत्येक ठिकाणी त्यांचं वर्णन आलेलं आहे किंवा कबीर साहेब परमेश्वर असताना सुद्धा त्या ठिकाणी एक संत म्हणूनच आपण मानलेलं होतं. आत्तापर्यंत कबीर साहेबांचा परिचय आपल्याला दिलेला नव्हता, माहिती नव्हता. तो संत रामपालजी महाराजांनी कबीर साहेबच हे पूर्ण परमेश्वर आहेत हे आपल्याला वेदानुसार आणि सर्व ग्रंथानुसार आपल्याला समजून सांगितलेलं आहे, आपल्यासमोर दाखवून दिलेलं आहे आणि आपल्यासमोर सिद्ध केलेलं आहे. सर, संत रामपालजी महाराजांकडनं जी आपण सद्भक्ती घेतली, त्या सद्भक्तीपोटी आपल्याला काय काय लाभ प्राप्त झाले? त्या सद्भक्तीपोटी सर्वात महत्त्वाचं म्हणजे परमेश्वर भेटला. परमेश्वर कोण आहे, कुठं आहे आणि परमेश्वरापर्यंत जाण्याची साधना काय आहे हे त्यावरून समजून आलं. त्यानंतर या ठिकाणी जे काही मनाची चंचलता होती, जे काही मनाची ओढ होती किंवा मनाची असमाधान वृत्ती होती, मनात नाना प्रश्नांची ये जा चालू होती, ती सर्व मिटलेली आहे आणि या ठिकाणी पूर्ण समाधान प्राप्त झालेलं असल्यामुळं या ठिकाणी परमेश्वराची प्रचिती येते आणि या ठिकाणी मोक्षाचा मार्ग पण आपल्याला दिसायला लागतो, आपल्याला माहिती होतो. सर, जसे तुम्ही सांगत होतात की तुम्ही वारकरी पंथामध्ये बरेचसे वर्ष तुम्ही स्पेंड केले, त्यांची भक्ती साधना केली. आता तुम्ही संत रामपालजी महाराजांच्या सान्निध्यात आहे, त्यांची भक्ती मार्ग स्वीकारली आहे. तर आपल्या जुन्या सहकाऱ्यांना आपण काय संदेश देऊ इच्छिता? वारकरी सहकाऱ्यांना मी एवढीच विनंती करू शकतो किंवा संत रामपालजी सुद्धा हे परमेश्वर कबीर साहेबांनीच पाठवलेले आहेत. परमेश्वर कबीर साहेबच त्या ठिकाणी, कारण हे जे ज्ञान आहे हे ज्ञान परमेश्वराशिवाय कोणीही सांगू शकत नाही. कारण काय होतं किंवा परमेश्वर आले तरच आपल्याला हे ज्ञान समजतं, इतर वेळेस हे ज्ञान कोणालाही माहिती नसतं. त्यामुळं या ठिकाणी परमेश्वर स्वतः आलेले आहेत आणि ते आपल्याला सर्व अंगानं सर्व ज्ञान समजून सांगत आहेत आणि सर्व शास्त्रासकट म्हणजे सर्व शास्त्र समजून सांगतात आणि परमेश्वर कोण आहे हे समजून सांगतात, दाखवतात आणि पुरावे आपल्याला दाखवून आपलं समाधान करतात. आणि म्हणून संत रामपालजी महाराज हेच पूर्ण संत आहेत, हेच तत्वदर्शी संत आहेत आणि हेच खरे सद्गुरू आहेत. म्हणून यांच्या
यांच्याकडं नामदीक्षा घेऊन आपण सर्वांनी आपापलं कल्याण करावं एवढी मी आपल्या सर्वांना प्रार्थना करू इच्छितो. सर, जर कोणा व्यक्तीला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा किंवा अनुग्रह घ्यायचा असेल तर ती व्यक्ती गुरुदीक्षा किंवा अनुग्रह कसा घेऊ शकेल? संत रामपालजी महाराजांचे बऱ्याच TV चॅनलवरती प्रवचन चालू आहेत आणि त्या प्रवचनामध्ये जी काही खाली पट्टी चालू असते त्याच्यावरती आश्रमाचे नंबर दिलेले आहेत, फोन नंबर दिलेले आहेत. आपण त्या नंबरवरती फोन करून नजीकच्या नामदान सेंटरची माहिती करून घेऊ शकता, ओळख करून घेऊ शकता आणि त्या ठिकाणी जाऊन आपण दीक्षा घेऊ शकता आणि आपण आपलं कल्याण करू शकता. ही जी दीक्षा आहे किंवा हा जो गुरुमंत्र आहे त्या गुरुमंत्रासाठी काय खर्च येतो? ह्या गुरुमंत्रासाठी कुठल्याही प्रकारचा खर्च येत नाही. जे काही मंत्रकार्ड किंवा भक्तिबोध किंवा बाकीचं जे काही सामुग्री लागते भक्तीसाठी आवश्यक ही सर्व संत रामपालजी महाराज फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे निःशुल्क आपल्याला देतात. धन्यवाद. सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता